थँक्यू 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 थँक्यू. अरे काका काका नमस्कार. थँक्यू. हाय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू खूप छान दिसताय तुम्ही एकत्र. मेड फॉर इच अदर. थँक्यू. थँक्यू. हो आलेच. विश्वा. सो हाऊ यू फिलिंग? झाली बाबा एकदाची एंगेजमेंट. कसं वाटतंय कमिटमेंट देऊन? नाही, तू तर फुल कॉन्फिडेंटली मला म्हणाला होतास ना की जानू आली तर फक्त तुझ्या जवळ येणार. नाही, आता जानू परत आली तरी त्याचा काय उपयोग? तू तर आता कमिटेड झालेला. सो तुझ्या भविष्यवाणीतली अर्धीच गोष्ट खरी होणार. जानू येणार पण तुझ्याकडे नाही, माझ्याकडे येणार. येस, टू बी विथ मी फॉर एव्हर. एन्जॉय युअर soon to be married life, buddy. No? No. काकू काका मला तुम्हाला सांगायचं होतं की कार्यक्रम फार छान पार पडला. मस्त वाटलं एकदम. फक्त परफेक्शन येण्यासाठी ना एक गोष्ट राहिली. अगं बाई, आता आणखी काय राहिलंय? माझी अशी इच्छा आहे की तनूने आपल्यासाठी एक गाणं गावं. तुम्ही सुद्धा अजून तिचं गाणं ऐकलं नाहीये है ना? एकदम बहार येईल. एवढंच ना घाबरवतेस बाई तू. थांब, मी सांगते तनुला. विश्वा, इकडे ये ना तू. तू आणि छोटे छोटे धक्के देऊ नकोस बाई. अरे तनुला गाणं गायला सांगायचंय. आपण सगळ्यांनी मिळून तिला फोर्स करू. थांब. तनू, इकडे ये ग. सगळ्यांनी मिळून सांगितलं की कसं पटकन तयार होईल. तू ऐकत नाही तर. बरं ऐक ना, आजच्या चांगल्या दिवशी आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे आणि स्पेशली सईची अशी इच्छा आहे की तू एक गाणं गावस. आणि आज काही कारण द्यायची नाही. आता आवाज बरा आहे ना तुझा? आई घसा बसलाय तिचा, बोलत नाहीये ती आज. ए मोठा, तुला काय माहिती रे? व्यवस्थित आहे तिचा आवाज. तनू, सई तुझं फार कौतुक करत होती. तुझा आवाज आम्हालाही एकदा ऐकू देत. हा. विश्वा, तूच आता आग्रह कर बाबा तिला. असं समज की हे एंगेजमेंटचं गिफ्ट आहे, तू मला देणार आहेस. काय झालंय तुला? तू असं का वाग? दूर राहा माझ्यापासून. तुम्हाला काय गरज होती तुमच्या वयापेक्षा मोठ्या आणि पत्रिकेत दोष असणाऱ्या मुलीशी लग्न करायची? माझं तोंड बंद करायचं होतं की झोप येत नव्हती दोन माणसांना मारून? तुमच्यामुळे माझ्या आनंदीचा पाय कितीतरी महिने अधू होता. श्रीकांत इनामदारांचा मृत्यू झाला म्हणून माझ्या आई बाबांना काय काय सहन करावं लागलं याची कल्पना तरी आहे तुम्हाला? तुमच्यावर ना कुणीच प्रेम नाही केलं पाहिजे. नाही, तुम्ही माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचेच नाही आहात. तुम्ही तर ना तुमच्या आजी आणि पप्पांपेक्षाही 4 पावलं पुढे आहात. त्यामुळे इथून पुढे तुम्ही मला भेटायचा किंवा माझ्याशी बोलायचा प्रयत्नही करायचा नाही. माझ्याशी का बोलतेस पण असं?
अगं आजी आणि पप्पाने तुला मुद्दामून पढवलंय सगळं. मी काय म्हणतो ते सगळं सोड. मग काय बोलू? हा, जे माझ्या मनात आहे ना तेच बोलतेय मी. आणि हो, हेच माझ्या मनात आहे. तुम्हाला काय वाटतंय माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे गेलं? हो ना, मी तेच सांगतोय तुला. हे सगळं आजी आणि पप्पानी मुद्दाम. नाही, ते मी स्वतः काढून फेकून दिलंय. तुमच्या नावाचं मंगळसूत्र काय? उल्लेखही नकोय मला माझ्या आयुष्यात. ऐक ना तनू, मला माहिती आहे तुझी आणि सईची खूप चांगली मैत्री आहे. सईची इच्छा आहे की एंगेजमेंट गिफ्ट म्हणून तू एक गाणं गावस. प्लीज एखादं गाणं गाशील का? विश्वा, आपल्या मैत्री खातर मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. आज तुझ्या साखरपुड्यात तुझी मैत्रीण म्हणून खरं तर आनंदाने मिरवायला हवं होतं मी. पण आताच्या परिस्थितीत मी तुझ्या समोर तोंडही दाखवू शकत नाही. कसं सांगू तुला? हरकत नाही, तसंही मी तुला फोर्स करू नाही ना शकत. एखाद्या वेळेस माझी मैत्रीण असती तर हक्काने बोललो असतो तिला. मी गाणं सुरू केल्यानंतर कदाचित माझा आवाज तू ओळखशील विश्वा. त्यानंतर काय होईल मला माहित नाही. मी इथे राहू शकेन का की मला इथून जावं लागेल काहीच माहित नाही. पण विश्वा, आपल्या मैत्रीसाठी, तुझ्या आग्रहाखातर, तुझ्या साखरपुड्याच्या महत्वाच्या दिवशी मला वाटतंय मी जे काही करतेय ते योग्य आहे. फायनली विश्वाचा साखरपुडा झालेला आहे. आता माझ्या आणि जानूच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा काटा आता दूर झालाय. इट्स टाइम फॉर सम म्युझिक. माझं सगळ्यात आवडीचं गाणं लावणार आता मी.